ची मंडळी असं बोलत असतात. मी मुंबई शहराचा महापौर होतो, त्यामुळे महापौर असताना जे काय काम केलं ते मुंबईकर जनतेला माहिती आहे आणि आमदार म्हणून 10 वर्षात जे काम केलं ते दिग्विजय जनतेला माहिती आहे. केवळ स्वतःची मतं मिळवायची आणि खोटं लोकांमध्ये पसरवायचं म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य ही मंडळी करतायत. पण दिंडोशी जनता सुज्ञ आहे, त्यांना कल्पना आहे की या भागात 10 वर्ष ज्यांनी काम केलं, ज्यांनी लोकांशी संपर्क ठेवला, त्यांनाच या ठिकाणी दिंडोशीकर मतदान करणार आहे. कसलं कमिशन तर ते घेत असतील म्हणून त्यांना कमिशन आठवत असेल. कसलं कमिशन? बिल्डरला पाणी पुरवतात आणि म्हणून ते नागरिकांना पाणी मिळत नाही. अरे बाबांनो, मी तुम्हाला 100 वेळा सांगितलं की मुंबई महानगरपालिकेच्या नियमामध्ये नवीन जेव्हा एखादी बिल्डिंग बनते तेव्हा त्याला टँकरद्वारे पाणी पुरवायचं असतं आणि जे कामगार काम करतात त्यांना अर्धा इंचच कनेक्शन महानगरपालिका देते. यांना खोटं बोलायची सवय आहे, एक नंबर खोटाडे आहेत, खोटं बोलूनच मतं घेतात. मी बोललो उत्तर मुंबईमध्ये एकदा उभे होते राम नाईकांसारख्या एका ज्येष्ठ आमच्या खासदाराला खोटं बोलून लोकांना फसवलं. एकदा लोक त्या ठिकाणी भुलले, पुढच्या लोक वाट बघते कधी लोकसभा येते तेवढ्या ह्याला घालवतो, मग गोपाळ शेट्टी निवडून होते. याची परिस्थिती अशी आहे, त्यामुळे खोटं बोलतात आणि मतं मिळवतात. पण दिंडोशीकर मतदार खूप शून्य आहेत. त्यांना माहिती आहे की 10 वर्ष इकडे आमदार म्हणून सुनील प्रभू आपल्यासोबत काम करत होते, आपल्यातला माणूस म्हणून ते सगळे मतदार माझ्याशी संपर्कात होते. त्यामुळे यावेळेला देखील मशालीलाच लोक मतदान करतील. ची मंडळी असं बोलत असतात. मी मुंबई शहराचा महापौर होतो, त्यामुळे महापौर असताना जे काय काम केलं ते मुंबईकर जनतेला माहिती आहे आणि आमदार म्हणून 10 वर्षात जे काम केलं ते दिग्विजय जनतेला माहिती आहे. केवळ स्वतःची मतं मिळवायची आणि खोटं लोकांमध्ये पसरवायचं म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य ही मंडळी करतायत. पण दिंडोशी जनता सुज्ञ आहे, त्यांना कल्पना आहे की या भागात 10 वर्ष ज्यांनी काम केलं, ज्यांनी लोकांशी संपर्क ठेवला, त्यांनाच या ठिकाणी दिंडोशीकर मतदान करणार आहे.